नमस्कार मंडळी, मी अभिषेक माळी स्वागत करतो आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला घेऊन आलोय भारतातील सगळ्यात मोठी कृषी प्रदर्शनी पुणे येथे। तर इथं आपण स्टॉल बाय स्टॉल जाऊन व्हिजिट करणार आहे आणि स्टॉल बाय स्टॉल जाऊन तुम्हाला दाखवणार आहे किती प्रमाणात शेतकरी येथे येतात आणि कुठल्या कुठल्या कंपनी त्याची स्टॉल इथं लावलेला आहे ते सगळं आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर सर्वात पहिले तुम्हाला एंट्री दाखवतो। ही असं आपल्याला एंट्रीचं कार्ड भेटते आणि ही सिंगल डे एंट्री आहे। त्याची फी आपल्याला 150 रुपये पर पर्सन पडते। तुम्हाला जर लागत असेल तर तुम्ही मल्टिपल डे एंट्री पण घेऊ शकतात। तर चला आता एंट्री करूया आतमध्ये। तर सगळ्यात पहिले आपल्याला किसानची खूप मोठी ब्रँडिंग या ठिकाणी पाहायला भेटते। तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे। चला तर आपण इथल्या पहिल्या स्टॉलला व्हिजिट करूया। तो काढा। सगळ्यात पहिलं जे स्टॉल इथं आहे ते किर्लोस्कर कंपनी इथं लावलेलं आहे। तुम्ही इथं बघू शकता किर्लोस्कर कंपनीने त्यांचे जे मोटरी आहे आणि जे इंजिन आहे ते इथं शोकेस केलेलं आहे आणि त्यासोबत जे पॉवर विडर आहे, पॉवर टिलर आहे ते पण इथे शोकेस केलं आहे। बघू शकता इथं लहान प्रकारचे जे पॉवर विडर आहे, पॉवर टिलर आहे, विविध प्रकारच्या मशीनी त्यांनी इथं शोकेस केलेल्या आहे। आणि किर्लोस्कर कंपनीला लागून आपल्याला मागे वरुणा इलेक्ट्रिकचा स्टॉल पाहायला भेटते। किर्लोस्कर कंपनीने यावर्षी काही त्यांची नवीन रोटावेटर पण इथे लॉन्च केलेलं आहे। तर इथं वरुणा कंपनीत तुम्ही विविध प्रकारच्या मोटरी बघू शकता। लहान पासून बोरवेलची मोटर आणि लहान मोटरी या सगळ्या इथं शोकेस केलेल्या आहे। चला सोबत आहे आणि एक असं विश्वासाचं नाव आपल्या सगळ्यांसाठी कायम ठेवलेलं आहे। तर अशी आपली ही एंट्रीचा जे मेन अट्रॅक्शन पॉइंट आहे ते इथं महिंद्राने या ठिकाणी घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता ही एंट्री आहे तशी आपले ही आणि इथं फर्स्ट स्टॉल आहे हे महिंद्राने या ठिकाणी बुक केलेलं आहे। ज्यादातर कृषी प्रदर्शनीमध्ये महिंद्रा त्यांचा फर्स्ट स्टॉल बुक करते। तर बघूया महिंद्रामध्ये यावर्षी किती नवीन प्रकारचे ट्रॅक्टर आलेत। ट्रॅक्टर चालवलं पाहिजे तर त्यामध्ये आपल्याला काय म्हटलं तरी 0.34 तर इथं आपल्याला महिंद्रा इवो पाहायला भेटते। ही महिंद्राची प्रीमियम सेलिंग सर्व्हिस सिरीज आहे। हळूवार पद्धतीने यासोबत महिंद्रा ओजा तर हे आहेत आपली ही मिनी सिरीजचं ट्रॅक्टर आहे। जसे की आपल्या ओजा सिरीज मध्ये नाईट मोटर आपली 7 आणि यावर्षी नवीन इथे शोकेस केलेला आहे महिंद्रा नोवो 605D आहे। त्याच्यासोबतच महिंद्रा ओजा 2130 आणि नवीन महिंद्रा 305D आहे। हे न्यू लुक न्यू डिझाईन सोबत यावर्षी आलेला आहे। खूप चांगल्या प्रकारचा महिंद्राने या ठिकाणी स्टॉल इथं शोकेस केलेला आहे। जसे की तुम्हाला माहित आहे आता स्वराज ही महिंद्राच्या अंडरमध्येच काम करते। एकदा आपल्याला महिंद्राला लागूनच स्वराजचे स्टॉल बघायला भेटते। आपल्याला ओजा सिरीज मध्ये आहे। हा पण आहे आपल्याला इथे प्लस आपल्याला ओजामध्ये इथे नवीन स्वराजचे 444 एफई आणि 500 855 एफई हा इथे बघू शकता 2130 आहे म्हणजे त्यामध्ये 21 HP तुम्हाला त्याच्यासोबत 2730 मिळणार। आणि या स्वराजचा नवीन 855 एफई लॉन्च केलेला ट्रॅक्टर आहे। आणि हा माझा पर्सनली फेवरेट स्वराज टार्गेट। तर ज्याला केकडा ट्रॅक्टर असे म्हणतात तो स्वराज कोट पण इथं केलेला आहे। हा पेट्रोल इंजिन सोबत येणारा ट्रॅक्टर आहे। हे आहे स्वराजचं नवीन 969 एफई। त्याला कंपनी फिटेड पुढे वेट भेटते आणि शानदार असं डिझाईन या ठिकाणी स्वराजने तयार केलेलं आहे। आणि सोनालिकाच्या एकदम समोरच आपल्याला सोनालिकाचा स्टॉल बघायला भेटते। खूप शानदार पद्धतीने सोनालिकाने इथे त्यांचा स्टॉल हे शोकेस केलेला आहे। याच्यामध्ये तुम्ही बघू शकता ही सोनालिकाची टायगर सिरीज आहे।
आणि सोनालिका आहे ती नॉर्मल सिरीज DI60. आणि सोनालिकाचं नवीन लॉन्च ट्रॅक्टर पण इथे दिसत आहे यावर्षीचं. आणि हे यावर्षी सोनालिकाने मिनी सिरीज मध्ये ट्रॅक्टर लॉन्च केलेला आहे. आणि सोनालिका टायगरची मिनी सिरीज तिथे आपल्याला पाहायला भेटते. खूप व्हेरायटी मध्ये सोनालिका ट्रॅक्टर यावर्षी इथे शोकेस केलेले आहे. आणि ज्या रस्त्याने आपण चालत आहे त्या रस्त्याच्या पलीकडून शक्तिमानने त्यांचा स्टॉल हे शोकेस केलेला आहे. खूप शानदार पद्धतीने त्यांनी इथे स्टॉल शोकेस केलेला आहे. तुम्ही इथं बघू शकता शक्तिमानचे लहान रोटावेटर, मोठा रोटावेटर, पलटी फाड आणि हार्वेस्टर तुम्ही तिथं बघू शकता. ती आहे बूम स्प्रेअर ज्याला म्हणतात. आणि त्याच्याच पलीकडून कॉटन हार्वेस्टर आहे. कॉटन हार्वेस्टर लागून आपलं जे शुगर केन हार्वेस्टर आहे ते इथं शोकेस केलेलं आहे. आणि हे पेडी हार्वेस्टर ते इथं शक्तिमानने शोकेस केलेलं आहे. खूप विविध प्रकारचे मशीन यावर्षी शक्तिमानने इथे शोकेस केलेलं आहे. आणि शक्तिमानच्या एकदम समोरच इथं आपल्याला कॉपरचा स्टॉल बघायला भेटते. कॉपरने यावर्षी फर्स्ट टाइम त्यांचा स्टॉल इथे लावलेला आहे. तुम्ही बघता कॉपर पहिले जे इंजन आहे ते मॅन्युफॅक्चरिंग करायचं, पण त्यांनी ट्रॅक्टर मॅन्युफॅक्चरिंग पण चालू केलेली आहे. विविध प्रकारचे ट्रॅक्टर कॉपरने या ठिकाणी लॉन्च केलेले आहे. या ट्रॅक्टरचा कम्प्लीट रिव्ह्यू आपण आपल्या चॅनलमध्ये घेणार आहे. जर तुम्ही चॅनलवरती नवी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. इथे आपल्याला कॉपर NAD 5000 दिसते. हे 42 HP ट्रॅक्टर आहे आणि याला कंपनी फिटेड वेट देते. आणि ते आहे कॉपर NDC 5001. ते 50 HP ट्रॅक्टर आहे. आणि या ट्रॅक्टर सोबत आपल्याला कंपनी फिटेड वेट पण देते. या गेट मध्ये पहिला स्टॉल हे लोवलचा आहे. लोवलने त्यांचे तर लोवलने त्यांचे जे पेडी हार्वेस्टर आहे ते इथं शोकेस केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. आणि लोवलच्या जर पुढे आलं तर तिथं यानमारचा आपल्याला स्टॉल बघायला भेटते. तर सगळ्यात पहिले आपल्याला सॉलिसचं जे काउंटर आहे ते पाहायला भेटते. सॉलिस इन कोलॅबरेशन विथ यानमार. यानमार हे कम्प्लीट जापानीज मेड कंपनी आहे. आणि हे सॉलिडची स्प्रेअर मशीन आहे. हे आहे सॉलिड 2516. हे सॉलिडने यानमार सोबत कोलॅबरेशन करून तयार केलेलं आहे. हे सॉलिडचं मिनी सिरीजचं ट्रॅक्टर आहे. तर पुढे जर आलं तर आपल्याला सॉलिड 1555 ट्रॅक्टर पाहायला भेटते. 3 लोकांनी बरोबर उत्तर दिलेलं आहे आणि ते म्हणजे मध्य प्रदेश. तर माझी विनंती आहे की ते 3 लोकांनी स्टेजवरती यावे ज्यांनी मध्य प्रदेश हे उत्तर दिलेलं आहे. उत्तर प्रदेश दिला तुम्हाला. तर इथं सॉलिडचे प्रश्नाने उत्तर चालू होते आणि आम्ही इथं आलो. इथं प्रश्न विचारलेला होता की कुठल्या राज्यातील शेतीला बेवार असे म्हणतात. तर मी आता उत्तर त्यांना सांगितलेलं आहे. उत्तर आहे मध्य प्रदेश. बघू आता आपल्याला ते काय देतात. तर इथं आपल्याला सॉलिडची कॅप आणि ट्रॅक्टर ते किचन सॉलिडचं भेटलेलं आहे. तर या प्रकारचा आपल्याला सॉलिडने या ठिकाणी ट्रॅक्टरचं किचन आहे ते इथे दिलेलं आहे. तर आता आपली कॅप घालून घेऊ सॉलिडची. इथं समोर आल्यानंतर पण आपल्याला सॉलिडचे काही ट्रॅक्टर इथं पाहायला भेटतात. हे आहे सॉलिडचं 3210. हे मीडियम सिरीजचं ट्रॅक्टर आहे. आणि त्या साईडला सॉलिडचंच 6524 ट्रॅक्टर आहे या सिरीजचं.
आणि यालाच लागून हे आहे यानमार YM 348. हे कम्प्लीट जापान मेड ट्रॅक्टर आहे आणि याची मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि जे काही पार्ट असेंबल झालेले आहे ते सगळी जापानमध्ये झालेली आहे. खूप सुंदर लुकमध्ये इथे आपला ट्रॅक्टर दिसत आहे. तर सॉलिडलाच लागून कडतारचं जे स्टॉल आहे ते इथं डिस्प्ले केलेलं आहे. तुम्ही इथं बघू शकता कडतारचं जे हार्वेस्टर आहे ते इथं डिस्प्ले केलेलं आहे आणि कडतारचे जे ट्रॅक्टर्स आहे ते पण इथे डिस्प्ले केलेलं आहे. कडतारने पण वाईड रेंजमध्ये ट्रॅक्टरला लॉन्च केलेलं आहे. हे आहे कडतारचं 4536. हे 4x4 ट्रॅक्टर आहे आणि 50 हॉर्सपॉवरचं ट्रॅक्टर आहे. हे कडतारचं सगळ्यात मोठं ट्रॅक्टर आहे. हे आहे कडतार 7835. याला कंपनी फिटेड आपल्याला वेट भेटते. आणि 60 HP मध्ये हे ट्रॅक्टर इथे अवेलेबल आहे. ते इथंच थोडं आतमध्ये आलं तर तुम्ही आता हे जे बघत आहात ते कडतारचं शुगर केन हार्वेस्टर आहे. खूप मोठ्या साईजचं हे हार्वेस्टर आहे. आणि इथं जे लहान लहान उद्योग आहेत त्याच्यासाठी स्टॉल पद्धत तयार केलेली आहे. लहान लहान शेतकरी येथे येऊन त्यांचे विविध प्रकारचे साधनं इथे विकू शकतात. चला तर आपल्या दुसऱ्या पुढच्या स्टॉलवरती जाऊया आपण. हे जे स्टॉल आहे धरती ॲग्रोने या ठिकाणी प्रेझेंट केलेलं आहे. धरती ॲग्रोचे विविध पेरणी यंत्र, रोटावेटर आणि खूप साऱ्या प्रकारचे साधनं इथे धरती ॲग्रोने प्रेझेंट केलेले आहे. तुम्ही बघू शकता इथं धरती ॲग्रो इकडे वाईड रेंज मध्ये त्यांचे प्रोडक्ट इथे शोकेस केलेले आहे. हे आपलं मिनी साईजचं पेरणी यंत्र इथे शोकेस केलेलं आहे आणि त्याच्याच साईडला हे जर बैलाने पेरायचं असेल त्याच्यासाठी पण तयार केलेलं आहे. इथं सॉलिडच्या फ्रंट साईडला आपल्याला कॅप्टनचा स्टॉल दिसते. इथं आपला सर्वांचा फेवरेट कॅप्टन या ठिकाणी प्रेझेंट केलेला आहे. कॅप्टन या कंपनीने खूप कमी टाइमात शेतकऱ्यांचे मन भरवून घेतले आहे. इथे कॅप्टनचे आपल्याला दरवर्षी नवनवीन कलर बघायला भेटतात. इथं हा कॅप्टनचा ब्लॅक कलर आहे आणि इथं हा कॅप्टनने रेड कलर इथं प्रेझेंट केलेला आहे. कॅप्टन दरवर्षी काही ना काही नवीन नवीन करत राहते. तर आता आपण कॅप्टनच्या स्टॉल वरती आलेलो आहे आणि इथं कॅप्टनने खूप चांगल्या प्रकारे शोकेस केलेला आहे. तुम्ही इथं बघू शकता कॅप्टनने यावर्षी त्यांचा नवीन व्हाईट कलर मध्ये ट्रॅक्टर या ठिकाणी डिस्प्ले केलेला आहे. हा ट्रॅक्टर कम्प्लीट न्यू लुक न्यू डिझाईन सोबत कॅप्टनने या ठिकाणी प्रेझेंट केलेला आहे. आणि याच्या पुढे जर आलो तर आपल्याला जेम कंपनीचा स्टॉल दिसते. इथं हे पेटी हार्वेस्टर जेम कंपनीने शोकेस केलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथं. आणि जेम कंपनीच्या अपोजिट साईडला होस्कवर्ना कंपनीने त्यांचे स्टॉल इथं प्रेझेंट केलेला आहे. तुम्ही बघू शकता इतर पॉवर विडर, पॉवर टिलर, मिनी रोटर आणि स्प्रेयर हे सर्व या कंपनीने इथे प्रेझेंट केलेलं आहे. कंपनी इथं खूप सारा वाईड रेंज मध्ये त्यांचे प्रोडक्ट इथे दर्शवलेले आहे. इथं कंपनी मिनी साईजचे इंजन, इथं जेमच्या साईडला जर आला तर थोडा फंटरचा आपल्याला हार्वेस्टर बघायला भेटते. आणि इथं हे कुठली आहे, इथं आहे एस फार्मचं शुगर केन हार्वेस्टर या ठिकाणी बघायला भेटते. या स्टॉलच्या मधामध्ये हा जो कॅन्टीन एरिया आहे तो इथं बनवलेला आहे. टिपल जे मशिनरी आहे ते इथं शोकेस केला आहे. इथं आपल्याला विल्सनचा स्टॉल बघायला भेटते.
इथं आहे पॉवर विडर, पॉवर टिलर आणि तिथं चक्क्या वेगवेगळ्या प्रकारच्या पाहायला भेटतात. आणि इथं आहे रोहित कृषी म्हणून नवीन कंपनी आहे. यांनी सुद्धा यांचे पेरणी यंत्र आणि वेगवेगळ्या टाईपच्या मशिनरी इथं शोकेस केलेलं आहे. हे जे स्टॉल आहे ते बीकेडी टायर्स या ठिकाणी प्रेझेंट केलेलं आहे. पूर्ण वाईड रेंज आपल्याला टायरांची इथं पाहायला भेटते. ते सिल्वर कंपनीचं बूम स्प्रेअर या ठिकाणी त्यांनी प्रेझेंट केलेलं आहे. खूप मोठं हे बूम स्प्रेअर या ठिकाणी त्यांनी प्रेझेंट केलेलं आहे. आणि बूम स्प्रेअरच्या साईडला हे बेलर या ठिकाणी लावलेलं आहे. त्यातून पुढे आलं की आपल्याला मेसी फर्ग्युसनचा स्टॉल इथं बघायला भेटते. मेसीने सुद्धा त्यांचे वाईड रेंजचे ट्रॅक्टर्स आहे ते इथं शोकेस केलेले आहे. तुम्ही बघू शकता इथं मेसी 2055, मेसी 7250D आहे आणि मेसी फर्ग्युसन ते कम्प्लीट 50 ट्रॅक्टर आहे. तिथं आपल्याला मेसी फर्ग्युसनला कॅलेंडर वाटप केलेलं आहे. आणि मेसी फर्ग्युसनला लागूनच इथं आयशरने त्यांचा स्टॉल इथे प्रेझेंट केलेला आहे. इथं आयशरचे मोठे ट्रॅक्टर, लहान जे मिनी 60 सिरीजचे ट्रॅक्टर आहे 251 झालं, 280+ झालं आणि आयशर 551 न्यू लुक न्यू डिझाईन मध्ये इथे प्रेझेंट केलेलं आहे. आपण सध्या बिरबलच्या स्टॉलवरती आलो आहे. तुम्ही बघू शकता इथं बिरबलने त्यांचे मल्टिपल साईजचे रोटावेटर आहे, पेरणी यंत्र आहे ते इथं प्रेझेंट केलेलं आहे. हे आहे 24 फूटचं रोटावेटर. हे भारतातलं सगळ्यात मोठं रोटावेटर आहे. आणि याला न्यायला इथं साईडला क्लिप लावलेली आहे. इथं आपण याला ट्रॉली सारखं ओढत पण नेऊ शकतो. तुम्ही बघू शकता माझ्या आणि याच्या हातामध्ये किती फरक आहे. तुम्ही आता माझ्या पाठीमागे जे ट्रॅक्टर बघत आहात ते कम्प्लीट इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे. ऑटोनॉक्स कंपनीचा ट्रॅक्टर आहे आणि हे भारताचे पहिले इलेक्ट्रिक ट्रॅक्टर फुल्ली फंक्शनल आहे. आणि हे यांचं मिनी सिरीजचं ट्रॅक्टर आहे. हे पण फुल्ली इलेक्ट्रॉनिक आहे आणि फुल्ली फंक्शनल आहे. इथे टाटाने पण त्यांच्या 2 कार इथं शोकेस केलेल्या आहे. ही आहे नेक्सॉन, ही कम्प्लीट आता CNG मध्ये येते. आणि ही टाटाची टियागो. आता चला पुढे जाऊया. पुढे आपल्याला रोटो किंगचं जे स्टॉल आहे ते दिसते. आणि रोटो किंगच्या अपोजिट साईडला पंप ट्रॅक, कुबोटा आणि पॉवर ट्रॅकचे स्टॉल आपल्याला बघायला भेटतात. पंप ट्रॅकने त्यांचं नवीन 60-55 या ठिकाणी डिस्प्ले केलेलं आहे. ते न्यू लुक न्यू डिझाईन आणि कंपनी वेट सोबत येणारा ट्रॅक्टर आहे. आणि सेम ते फार्म ट्रॅकचं मिनी सिरीजचं ट्रॅक्टर आहे. तुम्ही बघू शकता त्याच्या लुकमध्ये आणि ट्रॅक्टरच्या लुकमध्ये फक्त कलरचा डिफरन्स आहे, बाकी सर्व सेम आहे. आणि हे यावर्षी नवीन लॉन्च आमट्रॅक 30 हे 30 हॉर्स पॉवर मध्ये येते. आणि मीडियम साईजचे ट्रॅक्टर आहे. त्याच्या साईडला आपल्याला जे कुबोटा आहे त्याचा स्टॉल बघायला भेटते. कुबोटाने त्यांचं 4501 इथे दर्शवलेलं आहे. कुबोटा आहे त्यांच्या मिनी सिरीजच्या ट्रॅक्टरसाठी फेमस आहे. कुबोटाने त्यांचं B2441N इथं प्रेझेंट केलेलं आहे. हे जे ट्रॅक्टर आहे
हे लहान शेतकऱ्यांसाठी फवारणीसाठी एकदम उपयोगाचं आहे. आणि इथं कुबोटाचं MU 5502 हे पण इथं प्रेझेंट केलेलं आहे. हे 50 हॉर्सपॉवर मध्ये येणारा ट्रॅक्टर आहे. इथे आपल्याला पॉवर ट्रॅकची ब्रँडिंग इथं आपल्याला बघायला भेटते. आणि हे आहे पॉवर ट्रॅकचं हिरो 47 आणि त्याच्याच साईडला पॉवर ट्रॅकचं मिनी सिरीजचं ट्रॅक्टर इथे डिस्प्ले केलेलं आहे. आणि हे बेस्ट सेलिंग ट्रॅक्टर आहे. हे आहे पॉवर ट्रॅकचं डिजी ट्रॅक, न्यू लुक, न्यू डिझाईन. आणि हे ट्रॅक्टर बाकी ट्रॅक्टरांपेक्षा वेगळं असल्यामुळे एक बेस्ट सेलर म्हणून पण ओळखले जाते. त्याच्या साईडला आपल्याला काही नवीनच बघायला भेटते. पलटी घेतली की सांगा. हा कम्प्लीट गुजराती प्रोडक्ट आहे, ज्याला गुजरातमध्ये केचुआ असे म्हणतात. आणि ऍग्रिकल्चरच्या कामात येतो. मी बघतो हा कम्प्लीट 2 व्हीलर सारखा दिसतो, पण त्याला मागे जे आहे ते शेतीचे अवजारा लावलेले असतात. तुम्ही इथं बघू शकतात. पुढे हे 2 व्हीलर सारखं दिसते आणि त्याला मागे स्प्रेडची मशीन आहे ती इथं लावलेली आहे. याने आपण फवारणी पण करू शकतो. आणि इथं खूप सारे असे लहान लहान स्टॉल इथं लावलेले आहे. तर तुम्ही पाहू शकता आम्ही 4थ्या नंबरच्या डिपार्टमेंट मध्ये जात आहे. ते आहे टूल्स आणि इम्प्लिमेंट्स. इथं आतमध्ये येताच आपल्याला पहिल्या नंबरचा जो स्टॉल दिसते तो आहे मारुती कंपनी लावलेला आहे. आणि ती ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग करते. त्यांचे कम्प्लीट ड्रोन आपण इथं बघू शकतो. इथे 3 प्रकारचे ड्रोन यांनी शोकेस केलेले आहेत. आणि हे जे पूर्ण कंपार्टमेंट आहे हे शेतीचे अवजार, जे शिपायचं आणि जे स्प्रेअर पंप आहे त्या सर्वांनी आपल्याला इथे डिस्प्ले केलेला आहे. CNC लागेल का? CNC ला माझ्या मागे जे बघत आहात ते 0 नंबरचं डिपार्टमेंट आहे, पाणी व्यवस्थापन. तर चला याच्यामध्ये बघू काय आहे. तर इथं आम्ही आता मशिनरीचं आहे ते भरपूर मशिनरी पाहून झालेलं आहे. आता पाणी व्यवस्थापनामध्ये खूप साऱ्या कंपन्यांनी त्यांचे वॉटर पंप, जेकूज, पाईप्स हे सगळे डिस्प्ले केलेलं आहे. आणि स्टार्टर वगैरे आपलं सगळं हे पाणी व्यवस्थापनामध्ये पाहायला भेटतं. तुम्ही इथं बघू शकता KSB कंपनीने त्यांचं जे सोलर आहे त्याचा लाईव्ह डेमो इथं केलेला आहे. या स्टेप मधलं पाणी मोटर या स्टेप मध्ये पडत आहे आणि हे सर्व सोलरने ऑपरेटर होत आहे.
इथं विविध कंपन्यांनी त्यांचे जे वॉटर मॅनेजमेंट आहे ते इथं शोकेस केलेलं आहे. आम्ही आता कृषी प्रदर्शनावर एक्झिट केलेलं आहे. जेवढं दाखवू शकतो तेवढं मी तुम्हाला दाखवलं. इथं बघायला खूप काही आहे. जर सगळं दाखवायचं म्हणलं तर हा व्हिडिओ खूप लाभ होईल. सगळं मशिनरी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. तर मग आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.